मंडळी, दिवसभराच्या वेळापत्रकातील अवघड विषयांचा अभ्यास संपून सुरू करूया मस्त हसण्याचा तास. अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. को पावर्ड बाय पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड. मंडळी, रीतिरिवाजाप्रमाणे याही आठवड्याच्या शेवटी आपण ठरवणार आहोत पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे 2 मानकरी. चला तर मग सुरू करूया आजचा हसण्याचा तास. मंडळी, एक नवविवाहित दाम्पत्य विमानातून चाललंय हनीमूनला. बघूया या हवाई प्रवासातील ही हास्य सफर. यो यो हनी सिंग, काय कुठं? बँकॉक नाही, भिवंडीला. विमान कुठे चाललंय? बँकॉकला ना. कॉमेडी करताय, कॉमेडी. पोकर फेस. भिवंडी भिवंडीला बँकॉकला. ए बाबा बा, तू कुठे भाऊबीजेला का? ए बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना. आम्ही चाललो हनीमूनला. हनीमून बँकॉक. मग मी काय करू? नाचू? नाचलो. चिडलंय ते. आजच बातमी आली ना, चिडलंय. एकटं चाललंय ना, थंडीत कुडकुडला चिडलंय ते. काय करताय तुम्ही? जाऊ दे ना. आईच्या गावात का आवाज लावलाय आज? का आवाज लावलाय? सकाळी असा आवाज होता, ए साडीवर टप, साडीवर टप. बँकॉकला जाता कळलं, आवाजच बदलला. कशाला? ऐक, सेम मंदाकिनी. हो, माझा आवाज असाच आहे आधीपासून. हो, आज पुन्हा गाडगीळ घेऊन जाशील तू. एक मिनिट. फळाची अपेक्षा ठेवून झाडं लावत नाहीत आम्ही. हा, ओ नाही मिले तो अंगूर खट्टे. शांत बसा ना, काय करताय? ओ माय गॉड, का आवाज आहे यार. पण एक बोलू का? अगदी मनापासून सांगतो तुला. माझ्याकडे बघ. तुझं माझ्यावर प्रेम आहे? मला एक बोलायचं आहे. मी बोलू प्लीज? आज तू फार सुंदर दिसतेस. थँक्यू. खरं सांग, आंघोळ केलीस? नाही म्हणजे आपलं असं सहज. अगं जाऊ दे रे, यो यो हनी सिंग. कृपया ध्यान दें. MAG एयरलाइंस में आप सभी का स्वागत है. सभी यात्रियों से निवेदन है कि वो अपनी कुर्सी की पेटी बांध लें. इथे असं नसतो. जिनकी अपनी पेटी बहुत बड़ी है वो कृपया कुर्सी बांध ले. ये उड़ान मुंबई से बैंकॉक तक जाएगी. इस विमान में मुख्य 4 द्वार हैं, 2 पीछे की तरफ और 2 उसके भी पीछे की तरफ. गलत द्वार से एंट्री एग्जिट लेना मना है. जानलेवा हो सकता है क्योंकि कभी भी कंट्रोल रूम से दशरथ व वैभव निवाते चिल्ला सकते हैं. सूचना समाप्त. धन्यवाद. थांबा. अरे थांबा थांबा थांबा. ज्येष्ठ नागरिकांची सीट आहे, चल उठ. अरे ज्येष्ठ मताची काळी. काय तिकीट कुठं आहे? तिकीट ना माझ्या लेंग्याच्या मागच्या खिशात आहे, काढतोस का जरा? तुझ्या लेंग्याला मागचा खिसा पण आहे का? हो काय? हो सर, याच्या लेंग्याला मागचा खिसा आहे. हो, या असे भुभुक्षित रंगमंचावर नका जाऊ सर. तो विमानात इकडून येऊ शकतो, मग लेंगाला मागचा किस्सा पण असू शकतो. द्या तिकीट द्या. काढ लवकर कर, नाही तर एडिट मध्ये मागे दिसशील. कुठं आहे? इथे मागे. मागची सीट मागे बस. थांबा एक मिनिट. इथे जरा झोपली आहे ना माझ्या. यावरती यावरती हळू. यावरती. हा सावकाश.
काय बेरिंग पकडले बाबा हा? काय खतरनाक बेरिंग पकडले. त्याला पट्टा लावून घ्या, पट्टा लावून घ्या. एक मिनिट हा लावतो. बघ रे नीट लागलाय का. अरे मानेचं नाही हो, हा पट्टा लावा हा. एक्सक्यूज मी, कुर्सी की पेटी बांध लीजिए, हम टेक ऑफ कर रहे हैं प्लीज. साइलेंस. अरे म्हातारा काय करतोय. अरे अरे घाबरलो ना मी. घाबरलो म्हणून माझी मान पकडली. आज मान पकडली, उद्या काय करशील सांग ना याला मग. ठीक आहे. अरे यार सांग रे या म्हाताऱ्याला किती वळवळ करते बघ यार. सांग ना याला, मला जाऊ दे ना honeymoon-ला. हा अरे बापरे. सायन्स कॉमर्स. I repeat, science. This is your captain, Onkar Bhojne. Please, science. ओंकार भोजने. अरे बापरे, अरे बापरे. क्या बात है यार. ओंकार तू आलासच पुन्हा माझ्या समोर. कोण? वहिता खरात? पिंटू कॉलेज. तू सायन्स. ए नाग्या कोण रे तू. कोण तू. विचार तिलाच. मंदाकिनी. कोण म्हणता की ही मंदाकिनी. वहिता. हो, लग्नानंतर माझं नाव बदललंय. अजून काय काय बदल आहे. अरे एक मिनिट थांब. तुझा याचा काय संबंध का. हा ओंकार भोजने. पिंटू कॉलेजमध्ये आम्ही एकत्र शिकायचो. अच्छा म्हणजे हा तुझ्या कॉलेजला होता, पिंटू कॉलेजला. आणि पिंटू कॉलेजमध्ये शिकून हा पायलट झालाय. एव्हिएशनचीच इन्स्टिट्यूट होती ती. या ओंकार भोजने ना, याचं माझ्यावर एकतर्फी प्रेम होतं. मी याच्या तोंडावर याला नाही म्हणाले होते आणि कॉलेज याच्या काकांचंच होतं म्हणून मला काढून टाकलं आणि हा पायलट झाला. त्या दिवशी मी ठरवलं होतं की याचं आयुष्यात कधी तोंड बघायचं नाही, पण आलाच हा समोर. खुदा ने जिंदगी भर लाख तेरी तकदीर सवारी है. वा वा. वा वा याला सांग ना तो वा. अरे त्याने शेअर घेतलाय मग आपण दाद द्यायला हवी ना. इर्षाद. खुदा ने जिंदगी भर लाख तेरी तकदीर सवारी है लेकिन आज मेरी बारी है. वहिता, वहिता, भर कॅन्टीन मध्ये तू माझा अपमान केला होतास. हो. भरल्या कॅन्टीन मध्ये तू मला नकार दिला होतास. माझी अंगठी फेकून दिली होतीस. आज आज इथे या सगळ्यांसमोर तू मला आय लव्ह यू बोलायचं. तू मला आय लव्ह यू बोलायचं नाही तर मी विमान पाडून टाकेन. म्हाताऱ्या अटॅक बोलून बोलून कधी अटॅक येत नाही. गॅस झाला असेल जोर लाव सगळं अटॅक बाहेर येईल. इकडे तू काय तू इकडे. तू विमान पाडणार आहे. हा कशासाठी. मी या विमानाचा पायलट आहे. अरे पण ही माझी बायको आहे. आमचं लग्न झालंय. काय आमचं लग्न झालंय. वहिता उर्फ मंदाकिनी. हा याच्याशी लग्न करण्यापेक्षा विमानातून पडून मरणं काय वाईट आहे. ए तुझा माझा काय संबंध आहे का. तू मला ओळखतो का. मला नडू नको. हा? मला त्याने देऊ नको. काय करशील मग? माझी बँकॉकची रोज फी असते. लक्षात ठेव. बघाई ओंकार एक मिनिट. वनिता मला तोंडा लागायचं नाही. माझ्या यांच्याशी. मला इच्छा पण नाही तोंडाशी लागायला. मला इच्छा पण नाही तोंडा लागायला. कळलं. तू फक्त मला आय लव्ह यू बोल. मी लगेच विमान चालवतो. आय लव्ह यू. तुला तुला आय लव्ह यू बोलण्यापेक्षा मी याचा मुका घेईन. खरंच. ए तुला आता अटॅक आला होता ना. लगे मुका गेलं मला उभा राहिला का रे. बस खाली. हे हे बाबा एक ऐक ना. झालं गेलं भूतकाळ होतं तुमचा यार. सोड ना. तिच्या वतीने मी तुला सॉरी बोलतो ना.
मी सॉरी बोलतो. तुझं सॉरी घेऊन मी काय करू? हा तुझं सॉरी घेऊन मी काय करू? वा वा. अरे थांब तू थांब. तुला मी विमानाच्या समोर ओनवा उभा करीन. गंमत केली. गंमत. मी गंमत नाही करत आहे. हा आणि जर केही तर भारी पडेल. वनिता तू आताच्या आता मला आय विमान मी लगेच विमान चालवतो, नाहीतर हे विमान पडू दे. अरे बाळ, अरे सांग ना तुझ्या बायकोला ए पोरी बोल ग आयला बोल. ऐका ना हो, माझी बायको आय लव्ह बोलली तर चालेल का? विमान पाडू नका. तुमची बायको फिंटू कॉलेजमध्ये माझ्याबरोबर होती. तिने माझा कॅन्टीन मध्ये अपमान केलाय. मग तुम्ही आणि तुमची बायको प्लीज मेंटेन द सायन्स. वादी वाक्य घेऊ नका प्लीज. ती बोलणार नाही आय लव्ह यू. हे ऐका, मी आधीच सांगून ठेवतो, मी बँकॉक बघितल्याशिवाय मरणार नाही. अरे म्हाताऱ्या, तुझी ऍक्टिंग बघून ना तुला भोईसरला जायला पण ना व्हिसा लागला पाहिजे. लागला सांगा. मी 5 पर्यंत मोजणार. त्याच्या आत जर ही मला आय बोलली नाही तर मी विमान पाडणार. हा नको बोलू. ताई बोला ना आय लव्ह यू. थँक्यू वनी, थँक्यू सो मच. सगळे वाचले बघ, थँक्यू. ज्या मुलीसाठी मी आयुष्यभर झुललो, ज्या मुलीची मी आयुष्यभर वाट बघितली, ती मला सगळ्यांसमोर आय लव्ह यू म्हटलंय. आता मला तिच्या सोबत राहायचंय. वने आता जाता तू माझ्याशी लग्न कर. हो नाही, तू माझ्याशी लग्न कर. माझा जीव गेला तरी चालेल, मी तुझ्याशी लग्न करणार नाही. तू माझ्याशी लग्न कर. नाही. मी तुला समोसा देईन. चालेल. तू समोर कन्व्हिन्स झालीस? क्या बात आहे. म्हणजे लग्न फिक्स आहे ना? ए बसा लग्न फिक्स आहे. बसा. हा ए पोरी, मला थोडा समोसा मिळेल का? अरे तुझं मोक्षाचं वय झालंय, समोक्षाला घेऊन काय करणार आहेस तू? नाही. काय थांबा. काय 2 मिनिटं समोसा बघून माझी मती गेली होती. नाही, पण मला तुमच्या सोबतच राहायचं आयुष्यभर. अरे नाही माझ्या बरोबर कशाला? ठीक आहे, मला काय, मी पाळतो विमान. तिच्या नादाला लागू नको, पटकन लग्न करून टाक. घे एक काम कर, हे सॉस घे, तिची मांग भरून लागला. बरं घे. काय म्हणते? तू भर ना पटकन. तू भर नाही घे मांग भर. जा मांग भर पटकन जा. ते तोंड बघ कसं करते. इकडे 7 फेरे घ्या. घ्या लवकर. अरे समीर चौगुलेचं भविष्य काळ. बसता गप्पा 2 मिनिटं. झालं चला बसा. सोड आता. ही माझी बायको. आता 1 मिनिट मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने हिच्याशी लग्न केलंय. आता ही माझी बायको आहे. आता मला तुझा चेहरा बघायची सुद्धा इच्छा नाहीये. म्हणजे बघ वनिता, एक काम कर, इथे कुठेतरी पॅराशूट असेल, आपण उडी मारून निघून जाऊ. तुम्ही गेलात तर विमान कोण चालवेल? एक काम करा, याला पाठवा. ह्याला पाठव म्हणजे काय? इकडे काय तुला विमान चालवता येतं? नाही. याला टाकला. एकदम हवा केली तुम्ही. गगनचुंबी परफॉर्मन्स. क्या बात. सिद्धू, जसं विराज त्या फ्लाईटमध्ये असाच घुसला, तसं मलाही त्या फ्लाईटमध्ये घुसायला आवडेल. मला ती फ्लाईट बघायची आहे, मी तिकडे येतोच आहे. ये बात.
आउटस्टँडिंग. आम्हाला जाम आवडली ही हास्य सफर. थँक्यू सो मच. मंडळी, हास्य महारथी समीर चौघुले आणि कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदार आता आपल्याला घेऊन जाणार आहेत एका पाळणा घरात. तिथे त्यांच्या सोबत आहेत भांडूपचा शशी कपूर, निखिल बने अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. अहो ऐका ना. हा बोल. मी ना जरा बाहेर जाऊन येते. आता कुठे चाललेस तू? पाळणा घर आहे ना स्वतःच. मुलांना सोडून कुठे चाललीस तू? हो मुलं झोपली आहेत बघा ना. आणि तसंही दुपारी 1 ते 3 ना त्यांची झोपायची वेळ असते. नाही उठणार ते. मला जरा अर्जंटली सुलूला भेटून यायचं होतं. कोणाला? सुलू माझी. सुलू कोण? अच्छा, सुलू म्हणजे तीच का ग, जिच्या हातच्या आलूची भाजी खाऊन आपल्याला सुलूकच पुलू झालं होतं. आलूची भाजी खाऊन सुलू का पुलू झालं? नाही रे, सुरुवातीलाच असे असतील तर पुढे काय असेल? ती सुलू ना? अजून किती वेळा ऐकवणार आहात ते? हळू जरा हळू. हा तीच सुलू. अहो तिचे मिस्टर आहेत ना, ते बाथरूम मध्ये घसरून पडले आणि त्यांचं ते काय ते म्हणतात ना, ते लिंगामेंट का काय ते इंजुरी झाली. नक्की लागलंय कुठे मला सांग? पायाला. लिगामेंट म्हणतात त्याला बाळा. टिंब फार महत्वाचं असतं आयुष्यात, लक्षात ठेव. ह्या पुढे आयुष्यात लक्षात ठेव. तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचं ते काय? तर मी जाऊन भेटून येते. मला वाटतं हे 3 वाजेपर्यंत तरी काही उठणार नाही. पण जर का कोणी उठलं ना तर जरा वेळ थोपटा. मी येते, पटकन येते. जाऊ. माझी पण ऑनलाईन मीटिंग आहे आता. हो ना, म्हणून आवरून घ्या. पिझ्झा देत नाही पॅरी. हो देणार. अरे कोणता ऑर्केस्ट्रा सुरू केलाय? अरे थांबा ना. हे बाळानो दुपारी झोपता ना तुम्ही? रोज झोपायची वेळ आहे तुमची. चला झोपा. नाहीतर मग दुपारी बाहेर गौरव मोरा नावाचा राक्षस येईल. तो गौरव मोराचा राक्षस आला ना तर मी त्याला मारेन, मी त्याला चावेन, मी त्याला असं गळगळ पिळवेन आणि खाली टाकेन आणि त्याच्या अंगावर आणि मग त्याचं बालदान असं उचलून खिडकीच्या बाहेर फेकून देईन. गौरव मोले राक्षस. बेटा, एका माणसाला टॉर्चर करायला केवढ्या व्हेरायटीज आहेत तुझ्याकडे. नाही बेटा, पण ज्या माणसावर नियतीनेच सूड गवलेला आहे त्याला वेगळं टॉर्चर करायची गरज आहे? नाही बेटा, आपण चांगली माणसं आहोत ना, आपण असं नाही करायचं. गौरव मोराची लायकी आहेच ती म्हणा, आपण तसं नाही वागायचं. आणि आता सगळ्यांनी झोपा, नाही तर मग शेजारी सिद्धू दादा आहे, त्याला सांगेन गायला. हा चला झोपा, मग सगळ्यांनी झोपा. काकू कुठे गेली? काय काकू कुठे गेली? काय बेवडा मारून आलेस की काय? हे काय बेरिंग आहे बाळा तुझं? काकू कुठे गेली? काय हे काय इलॉजिकल दाढीवालं बाळ?
लोक खपवून घेतात म्हणून कोणताही रोल करतोस तू? ठामपणे गोस्वामी सरांना सांगता येत नाही करणार हा रोल मी नाही कर. हा? सांग ना. ते नकोच बोलले होते, तूच जबरदस्ती केली. बर बर झालंय बघा. काकू आहे, काकू बाहेर गेलेली आहे, कळलं? आता काकू थोड्या वेळाने येणार आहे. काकू नाही ए गुडगुडीत हेमेश रेशमिया काय चाललंय तुझं? काकू गेली आहे ना. काय करते हे झालं वेळीस का तू? अगं हे धोबूल काय देतेस बाळा? तुझं वय बघ काय. बस बाई त्याला दे. ए रडायचं नाही. ए बिभत्स बाळ. कसं रे हा कसा बाळ आहे? हे बघ बेटा ए तुझा मित्र आहे की नाही? तो मित्र आहे की नाही? असं नाही करायचं. सॉरी म्हण त्याला. त्याला सॉरी म्हण विशू. विशू त्याला सॉरी म्हण. विशू फिरून इथेच येणार आहेस परत. सॉरी म्हण. सॉरी म्हण. रिसा नाही. रिसा कुठून आणलायस? सॉरी म्हण गपचूप. सॉरी तुझ्या लग्नाची लहारी. बस झालं तुमचं. झोप खाली. अरे मला ऑनलाईन जायचं रे आता. माझी मीटिंग आहे ना रे. तुम्ही झोपाल तर मग मी मीटिंग करेन ना. मला मीटिंग आहे ना. मला भूकू लागली. आता अर्धा तासापूर्वी 2.5 टन भात खाल्लास ना ग तू. आता कुठून भूकू लागली तुला? अर्धा तास झाला. अर्धा तासापासून विशू उपायचे काका मला भूकू लागली. मला काहीतरी खायला दे काका, नाही तर मी ह्याला नाही काका मी तुला हात खाऊन टाकेन. अरे काय येडीबिडी झाली असती का? काका ही अशीच आहे. ही रोज ना 10 टाइम जेवते. 10 टाइम. नाही काका, ती 100 टाइम जेवते. मग दोघांनाही वाटतंय लहान बळ दिसतंय. आता जे करता 100 टाइम त्यांनी वाटतंय लहान बळ असं वाटतंय तुम्हाला? नाही काका. काका माझी ताई बोलते ही विशू आहे ना, विशू ही एखादी सुपीक जमीन पण एक्झॉस्ट करू शकते. एवढी डेंजर आहे. तुझ्या वयाला हा पण जाईल का रे? एक्झॉस्ट बिगझॉस्ट हा जातो तुझ्या वयाला पण? काका तुम्हीच लिहिलाय. बाबा चल. रोज दुपारी तुम्ही झोपता की नाही मला सांगा बघू. आज का नाही झोपतात तुम्ही? काका गोष्ट ऐकल्याशिवाय मला झोपच लागत नाही अरे गोष्ट हे बाळ जर पुन्हा या मंचावर केलंस खूप मारेन. आतापर्यंत बिभत्स वाटत होता, गलिच्छ बिभत्स असं वाटतंय ते. बरोबर तुम्हाला गोष्ट ऐकायची मी सांगतो, पण एका अटीवर. तिघांनी ह्या कोपऱ्यात बसायचं शांतपणे 15 मिनिटं. हा काकांचा व्हिडिओ कॉल आहे, एक मीटिंग आहे काकांची अर्जंट. ती मीटिंग झाली की मग मी तुम्हाला गोष्ट सांगणार. चालेल? चला आता मी मीटिंग सुरू करतोय. हा हे बापरे उशीरच झालाय. अरे बापरे. हा येस सर. गुड आफ्टरनून सर. थोडा उशीर झाला मला जरा. ठीक आहे आपण पॉईंटवर येऊया. येस सर. मला सांगा MSG इंडस्ट्रीज बरोबर मीटिंग फिक्स झाली का? त्यांच्या ऑर्डरचं काय झालं? येस मी MSG इंडस्ट्रीजनं मी फोन केला होता. मी ते बघतोच आहे, पण आपले जे नवीन प्रोजेक्ट्स आहेत ते सुद्धा मिस्टर दत्ता आपल्याला असं त्यांना सांगायचं आहे की अरे चड्डी पकड. डोका काय पकडतो? खाली चड्डी गेली ना. बिंडो कस करत आत्ता तू? व्हॉट? नाही मी बिंडोक म्हणालो मला? नाही तुम्हाला नाही. हे तुम्ही आत्ता बिंडोक म्हणालात मला. नाही मी बिंडोक म्हणालो, पण दत्ताला म्हणालो. आमचा जो दत्तू आहे ना, मुलगा आहे तो. हे बघा सर मुलगा आहे तो, त्याला आम्ही म्हणालो सर. हा ओके. तर मला असं म्हणायचं की पुढचे जे 3 क्वार्टर्स आहेत आपले, तर त्या 3 क्वार्टर्सची आपली जी मीटिंग होणार आहे. व्हॉट नॉनसेन्स. चौगुले काय चाललंय? नाही मला हे टकल्या मुच्चड कोण चिडवतोय? नाही सर. चौगुले तुमची बायको फ्रॉक घालून घरात का फिरते? नाही सर बायको नाही आहे सर. ही पाळणा घरातली मुलगी आहे लहान. विशू तिचं नाव. हा असं आहे. ती पाळणा घरातली मुलगी आहे सर. चौगुले आता तुमचे वडीलही चिडवतायत मागून मला. अरे नाही सर
वडील नाही आहेत सर. कानपट पडून वडील नाही आहेत सर. हा हे दत्तू आहे. मगाशी मी म्हणालो ना आमच्या पाळणाघरातला तो मुलगा आहे ते दाढी आहे हो त्याला, चौगुले. नाही हो बरोबर आहे, दाढी आहे पण दाढीवालं बाळ आहे ते. नाही चौगुले, मला वाटतं तुम्हाला ऑफिसच्या कामापेक्षा तुम्हाला पाळणाघर जास्त महत्वाचं नाही सर. नाही तुम्ही तेच सांभाळा. नाही सर. गुड बाय. नाही ऐका माझं सर, ऐका. बाय बाय काका. काका बाय बाय. ऐकत नाही तुला, अक्कल नाही तुला, अक्कल नाही. तुझ्यामुळे नोकरी गेली असती आता माझी. अक्कल नाही तुला. तुझी चावी कुठे मला दाखव. मला पिळायची आहे चावी तुझी. हे काय घाबरणं आहे तुझं? हे काय घाबरणं आहे? घाबरतो असं घाबर ना, लांब लांब कसं करतोस असं तू? हात सोड. नाही गोष्ट सांग, त्याशिवाय हात सोडणार नाही. अगं पण तू हात सोडलास तर मी गोष्ट सांगेल. नाही पण हाताने कुठे गोष्ट सांगतात, गोष्ट तर तोंडाने सांगतात. काय जीप पकडणारच का आता? सोड हात सोड. ऐक ही कशी सांभाळते या मुलांना घरात. मी गोष्ट सांगतो पण एक अट आहे, सगळ्यांनी झोपायचं. ही अट आहे, कळलं? मला सांगा आता कोणती गोष्ट ऐकायची मला सांगा. मला खोकेमॉन आणि 3 तोंडात लागतात. मला कोल्हा आणि खरकुसा. आणि मला बबिता भाभी आणि तिचा चिंटू. अरे काय हे वय तुझं? काका कुठलं कोण बबिता भाभी? नाही काका, ते ग्राउंड फ्लोअरला राहतात ना त्या बबिता भाभी. तर त्यांच्या चिंटूला ऐकवत ना ती सँड्रेलाची गोष्ट. ती सँड्रेलाची गोष्ट ऐकव मला. सँड्रेलाची असं नाही. असं तुझी शिंदेचा मुलकच आहे. तिचा शूज मी तोडणार आहे आणि काकाच्या डोक्यात मारणार आहे. बेटा सिंड्रेलाचा अपमान करताना काकांचं डोकं का बरं फोडायचं? मला काय कारण आहे का फोडायला मला सांग. माझा खोकेमॉन स्ट्रॉंग आहे, याचे कोणी नाहीयेत घाणे दे त्याचे. बघा मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे की नाही. असं नाही करायचं बाळा. हे बघ अगं गोष्ट ऐकायची की नाही. चल झोपा, सगळ्यांनी झोपा. एकच अट आहे, सगळ्यांनी झोपायचं. बस झोप. हा गोष्ट सांगणार. झोप. खोकेमॉनची गोष्ट सांगणार. तुझा खोकेमॉन गोष्ट सांगणार. हा मला कोल्हा. सांगणार. हा प्रत्येकाला. हो ग बाई, हो ग. मांडी झोप. हा मांडी. हा आता ऐका. हा एक असतो खोकेमॉन आणि तो आभाळात उडत असतो. आणि तो एकदा उडता उडता मागे वळून बघतो. आणि मागे वळून बघितल्यावर करकोचा. हो आलो. हा करकोचा असतो एक. करकोचा असतो आणि तो करकोचा असतो. तो कोल्ह्याला म्हणतो मी तुझ्या घरी जेवायला येऊ का? तर कोल्हा म्हणतो ये. आणि मग करकोचा कोल्ह्याच्या घरी जातो. सिंड्रेला आली. सिंड्रेला बाळा. मग सिंड्रेला असते. तिची आई आणि बहीण सावत्र असतात. तर तिचा रोज छळ करत असतात. आणि मग एक दिवस महालात एक राजपुत्र असतो. तो सगळ्यांना जेवायला बोलवतो. तर खोकेमॉन उडी मारतो खोकेमॉन. आणि आगीच्या इकडे येतो. खूप मोठी आग लागलेली असते. आणि आग लागता लागता कोल्हा म्हणतो ये खीर घे. आणि खीर घेता घेता सिंड्रेला म्हणतोय की सिंड्रेला सांगते हे बाई माझं तर बूट तुटला. खोकेमॉन. सिंड्रेला म्हणते की राजा. आणि मग सिंड्रेला म्हणते मला कोल्ह्याशी लग्न करायचं. आणि मग कोल्हा आणि खोकेमॉन खीर प्यायला जातात. आणि कोल्हा सिंड्रेला कोल्ह्याला म्हणते की मला जायचंय तुझ्या घरी. करकोचा आहे करतो आणि खोकेमॉन करतो. आणि मग सिंड्रेला त्याला म्हणते झोपायचं. आणि मग सगळे मिळून हनीमूनला जातात. अरे काय झाका मारायला सिंड्रेला. अक्कल आहे काय सिंड्रेला? अरे बूट सांभाळता येत नाही राजपुत्राबरोबर अवकात आहे लग्न करायची त्याची. अक्कल आहे त्या सिंड्रेलाला. आणि त्या कोल्ह्याला कळत नाही. करकोचा आला तर खा त्याला. खीर कुठे देत बसतो. बापाचं राज्य. डोका फिरवू नका. तू
झोप काका तू झोप काका तू झोप पोकेमॉन उडा पोकेमॉन काका काका झोप नाव तुझं पेदराट आहे पोकेमॉन काका पोकेमॉन तू झोप काका तू झोप हमको क्या हमको ऐसा करता है क्या गाई गाई काका झोपला गाई गाई काका मेले काका मेले काका मेले काका मेले हे थांब आपण चेक करूया काका मेले सुपर डुपर हिट जोरदार टाळ्या वा 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 हा सरसिक सई काय म्हणशील? विशाखे कुठून म्हणजे तू तुझ्या पद्धतीने एखादी गोष्ट जेव्हा करून प्रेझेंट करतेस तेव्हा ती लार्जर दॅन लाईफ होते आणि या मंचावर ती जादू प्रत्येक वेळेला तू घडवून आणतेस याबद्दल तुझं खूप अभिनंदन. आय लव्ह यू. दत्तू आउटस्टँडिंग बने आज भी दिन बने खूप मजा आली. समीरदा तुझं काय करायचं म्हणजे शेवटी तू तिन्ही गोष्टी सांगताना जे काही झालं आणि जे काही तू द वे यू परफॉर्म्ड फॅन्टॅस्टिक खूप मजा आली सुंदर. सिद्धार्थ मी परफॉर्मन्स झाला जो उभा याच्यासाठी होतो कारण मला इथे उभं राहायचं होतं ना. बने सुपर यार. दत्तू काय आता तुझ्याबद्दल म्हणायचंय. तुझी एक वेगळी आयडेंटिटी होती जशी केसांची आयडेंटिटी घेऊन बसलाय आपला मित्र दाढीवालं बाळ. कमाल यार. आणि काय काय रिएक्शन काढायला लागलास. तुलाच कळत असेल तू किती बहरतोयस तू या मंचावर. सुपर यार दत्तू क्या बात आहे यार. कमाल कमाल. विशाखा आणि समीर चौगुले तुमच्या दोघांबद्दल म्हणजे रंगमंचाची हुकूमत काय असते ना ती बघायची असेल ना तर या दोघांना नेहमी बघावं यार. ओव्हरऑल हा म्हणजे आउट ऑफ द स्टुडिओ आपण म्हणूया. आउट ऑफ स्टेडियम नाही आउट ऑफ द स्टुडिओ वाला परफॉर्मन्स होता. क्या बात आहे. सुपर बारदा. वा वा थँक्यू सो मच इतकं हसवल्याबद्दल. कमाल कमाल कमाल. मंडळी पंचेसची डिलिव्हरी करणारे विनोदवीर जेव्हा कुरिअर डिलिव्हरी करतात तेव्हा काय धमाल करतात हे दाखवायला तुमच्या समोर येत आहेत कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, खानदेश सपूत श्याम राजपूत अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. संप 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 बेमुदत संप 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 बेमुदत संप संप. तू काय संप बघायला आलायस? मी मरण बोलून बोलून मागणं बोल वाचाड्या. बोल. पंप पंप पंप. तुझ्या आयशीच्या भावानं पंप ठेवलं नाही. संप आहे ना आता. माझ्या मागून बोल. अरे आवाज कुणाचा. अरे आवाज कुणाचा. अरे त्याच्या पुढचा बोल. अरे त्याच्या पुढचा बोल. अरे तू नको बोलू. अरे तू नको बोलू. देव अक्कल वाटीत होता तेव्हा काय चेक वाटीत फिरत होतास काय तू. माझीच वाक्य काय रिपीट करतोस. संपाला आपण दोघं पण बसलेलं आहे ना. मग संप झाला पाहिजे. आपल्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. मग बरोबर बोल. अरे आवाज कुणाचा. कुणाचा. कामगारांचा. हा कोण कामगार. हो अरे आपण कामगार. काय करतो. अरे पगार वाढ आमच्या हक्काची. कामगारांचा. काय आहे नाही कुणाच्या बापाची हे लिहून आणलाय आपल्याला पाठ होत नाही म्हणून ना. आलं 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 आलं. अरे नाही नाही नाही. पगार वाढ आमच्या हक्काची. घेतलीच पाहिजे. घेतलीच पाहिजे. जाऊ दे साहेब आले. मॅडम हे काय चालू आहे. म्हाताऱ्याचा खेळ चालू आहे का. नाही सर हे आपल्याच ऑफिस मधले कुरिअर बॉयज आहेत. पगार वाढ हवी ना म्हणून ही नाटकं चालू आहेत त्यांची. सर तुम्ही लक्ष देऊ नका. गाडीचंही काम करत नाहीत. युजलेस येते. सर तुम्ही या प्लीज या. खबरदार खबरदार तुम्ही पाऊल पुढे टाकाल तर
या बघा सर आमच्या जर तुम्ही मागण्या पूर्ण केल्या नाही ना तर आम्ही हित आत्मदहन करू. काय समजलं? अरे कोण म्हणतो देणार नाही? कामगारांची घेतल्याशिवाय राहणार नाही. कामगार संघटनेचा नाही कुणाच्या बापाची घेतलं. आत्मदहन करूया, आत्मदहन करूया. झोप तू झोप झोप झोप. जागते रहो. सर या तुम्ही या, त्यांच्याकडे नका लक्ष देऊ प्लीज. या जागते रहो. सर ही चिटिंग आहे, ही चिटिंग आहे. नाही कुणाच्या बापाची चिटिंग आहे, ही चिटिंग आहे. हो सर आम्ही तुमचं ना कंपनीचं ना मेहनती कर्मचारी आहोत. आमची थोडी तरी इज्जत ठेवा. मग आता फालतूपणा बंद करा आणि काय पाहिजे ते नीट सांगा. सर मी तुम्हाला म्हटलं ना यांच्या नादी नका लागू. युजलेस आहेत ती माणसं. युजलेस काय युजलेस? ह्याच कारणामुळे आम्ही आज संप पुकारलेला आहे. याच कारणांमुळे? कुठल्या कारणांमुळे सर सांगा. ह्या रशिका मॅडम आहेत ना, बरं आमच्याकडे बघत पण नाहीत. मग आम्हाला नेहमी हडतूड करतात. सर काही सांगता? काही नाही ऐका सर. सांगा सांगा. गेल्या महिन्यात मी ह्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. यांनी ऍक्सेप्ट केली नाही. काय विचारा विचारा. काय संबंध? हा आणि मॅडम मी तुम्हाला रोज गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज पाठवतो. तुम्ही मला साठी बदामवली पप्पी तरी पाठवली. नाही सर सर ऐकून घ्या. सर काय आहे मी रोज सकाळी ऑफिसला येतो. ह्यांच्याकडे बघून गोड स्माइल देतो. पण ह्यानी कधी अशी फ्लाइंग किस मला दिलेली आहे आतापर्यंत. सर हा माणूस माझ्या डोक्यात जाता. मी त्यांच्या वयाचा विचार करता मी गप्प बसले नाही. त्याचे कान फोडले असते मी आता. हो मॅडम हो मी रोज डिलिव्हरीला जाताना मला मिस यू दत्तू असं कधी बोलतात तुम्ही? कोण आहेस तू? तुला काय बोलू? सर त्याला सांग कोण आहेस तू? नॉनसेन्स. तुम्ही दोघं लक्षात ठेवा. तुम्ही साधे एम्प्लॉईज आहात इथले. मी तुमची बॉस आहे. मी सांगेन तसं वागायचं. नाही बरोबर लायकीत राहायचं. नाही सर बरोबर आहे. पण गेल्याच महिन्यात आपल्या कंपनीची ना व्हॅलेंटाईन काहीतरी होती मीटिंग काहीतरी अॅनिव्हर्सरी होती. बरोबर आहे. तर मॅडमनी तिथं भाषण ठोकले ऐका की मी जरी या कंपनीची बॉस असली तरी आपण सगळं हे खाऊ. काही समजले? बरोबर आहे. तुमच्या जे काही मनात इच्छा असतील त्या तुम्ही माझ्याकडे शेअर करा. काय समजलं? तुम्हाला काय हवं नको तर मना सांगा. मी तुम्हाला द्यायला तयार आहे. आय विल गेट दॅन आय शॅल असं काहीतरी इंग्रजीत बोललं. मला पुढचं काही कळलेलं नाही. काय समजलं? तुम्हाला कसं कळेल? नाही कळलं तेच बरं झालं. मॅडम just relax. You don't have to worry. I'll handle this. Sir, please do something. I know how to tackle these morons. Sir, I'm just fed up of these people. Please do something, please. बघा कसे दोघं गुलुगुली बोलतायत. आपल्याशी असं कधी बोलतात काय? सर मी मला वाटतं या दोघांना झंगाट. मी यांना तोंड सांभाळून बोला तो नाही तर तुझी जीभ हासडून हातात देईन. सर behave yourself. You bloody moron. हो मी दत्त मोरन हे प्रभाकर मोरन. माझं डोकं फिरलं नाही सर. तुम्ही बॉस आहात पण मला सांगा ना याला काय अर्थ आहे? याला काय अर्थ आहे मला सांगा ना सर. काय मग तो बोलतोय? नाही मी माझा ऐकून घ्या ना. आम्ही संप पुकारलेला आहे. उगाच नाही पुकारलेला आहे. मग काय ह्या मॅडमने आमच्या बरोबर ना निदान 2 शब्द तरी गोड बोललं पाहिजे का? नाही हो नाही कसा. आम्ही आता दिवसभर उन्हातानातून आम्ही डिलिव्हरी करायला जातो. आमची एनर्जी डाऊन होते. आम्ही संध्याकाळी आल्यानंतर ह्यानी आम्हाला म्हणजे अशी फ्लाइंग किस दिली तर आमची एनर्जी टिकून राहील ना सर. सर आता मी गप्प नाही बसणार. माझं डोकं सटकलंय. हा म्हातारा आहे ना अति शहाणा आहे. मी मारे ना तुला. कर्मचाऱ्याला मारील काय असं रिलॅक्स. सांगा त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत ते नेमकं. प्रॉब्लेम काय सर? सर हे काडीचे काम करते. मी आतापर्यंत गप्प होते. तुम्ही आत्ताच्या त्या दोघांना काढून टाका. नक्की काढून टाकणार मी तुम्हाला. काढून टाका. काय असाच नेहमी आमच्यावर अन्याय झालेला नाही कुणाच्या बापाची. सर ही यांची कामाची पद्धत. प्रत्येक गोष्टीत चुका करत असतात सर. नाही सर तुम्हाला सांगते यांच्यामुळे ना त्या बिचाऱ्या श्यामला काकू आहेत ना त्यांनी स्वतःचा व्यवसाय बंद केला सर. एक मिनिट या श्यामला काकू कोण? अहो त्या ना एक नव उद्योजिका आहेत. अच्छा, त्यांनी स्वतःचा बिझनेस चालू केला होता फराळाचा. तर ही 2 बिंडोक माणसं ते पार्सल घेऊन जाता अर्धा फराळ स्वतःच संपवायची. सर 4 लाडू असतील ना तर कस्टमर पर्यंत फक्त 2च लाडू पोहोचतात.
मोरे काय आहे? नाही, खोटं बोलतात मॅडम. मग खरं काय? नाही, खरं सांगा. नाही खरं नाही, सांगा आम्ही काय ते. फक्त 1.5 लाडू खात आहोत. 2.5 लाडू आम्ही पोहोचवतो तिकडे. हो. 1.5 लाडू. तुम्हाला लाज कशी वाटत नाही हे सांगतात. आणि ते सगळं पॅक केलेलं असतं ना. नाही मग ते स्टॅपलर असतं त्याला सर. हा म्हणजे त्या पिना आहेत का नाही अशा नाजूकपणे आपण हाताने काढायच्या. ती भोकं ना मोठी दिसायला नाही पाहिजे. नाही तर आम्ही रंगी हात पकडले जाऊ का नाही काही. म्हणजे अशा पिना काढायच्या अलगद त्यातलं सगळी वस्तू काढायच्या आणि खायच्या. पण ही पिना मारायची जबाबदारी मी ह्याच्याकडे देत नाही. का मांग नाही ह्या मिळाल्यांना त्या लाडवालाच स्टॅपलर मारला नव्हता. सगळं बेदानं चिराडलं होतं काय समजलं असं झालेलं होतं का नाही. पाहिलं ना सर किती निर्लज्ज माणसं आहेत. वर तोंड करून सांगतायत सगळं. त्या श्यामल काकू आहेत ना बिचारे येऊन माझ्याजवळ ढसाढसा रडत होत्या सर. हो त्या श्यामल जरा हलवे आहेत ना त्यांच्या हाताला लय सवय आहे. त्यांचे बोट चाटाविषयी वाटतात का. काय माणूस आहे बघा. खूप मारीन मागे पुढे बघणार नाही मी वगैरे काहीच बघणार नाही. सरळ मारीन मी. हा नंतर हाताची बोट नाही राहणार मग तुमच्या. म्हणजे चाटायच्या गोष्टी करता आपले कस्टमर आहेत सर. तुम्हाला लाज नाही वाटत का? लाज वाटत नाही का मोरे तुम्हाला? नाही कुणाच्या बापाची. याचं काय मदत? याचं काय मदत? ते आम्ही सर आम्ही ते काय झालं संप पुकारलेला आहे ना. हा तो घोषणा देतोय. आवाज वाढला की घोषणा देतो. घोषणा सगळ्या पाठ आहेत. फक्त क्रम चुकलेला आहे त्याचा. बाकी काय नाही. अवघड आहे भयंकर भयंकर आहे सगळं. काय भयंकर माणूस आहे. भयंकर म्हणजे सर यांच्या याने ना मला झोप नाही सर. म्हणजे रात्री दचकून जाग येते. आज हे काय नवीन चुका करतील उद्या जाऊन मला काय निस्तरायचं मला सुचतच नाही सर. सर हा कुरिअर द्यायला जातो ना लोकांचे हात बघतो आणि नको नको ते भविष्य सांगत बसतो. आता हे नवीन काय मोरे? ते माझं साईड टॅलेंट आहे. साईड टॅलेंट. ते कसं मी म्हणजे कुरिअर यायला जातो ना तर कस्टमर असं हात पुढे करतात ना तर मी माझ्या चाणक्य नजरेनं त्यांच्या हातावरच्या रेषा बघून ना भविष्य सांगतो. काय आपल्याला जे ज्ञान असतं ना ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. उपयोग झाला पाहिजे. हो तुम्हाला सांगतो मॅडम तुमचा हात दाखव. मला नाही बघायचं माझं. अहो बघा मी मला मला इंटरेस्ट नाही आहे. पुढे बोला तुम्ही. ऐका नाही. अहो ऐका तर द्या दाखवतो तुम्हाला. काय एवढं काय चांगलं काय कम्प्युटरची बटणं दाबताय? नाही ते भविष्य. मॅडम तुमच्या हातावरच्या रेषा सांगतायत. तुमच्या हाताखालचा जो कर्मचारी आहे त्याच्यावर तुम्ही नेहमी रागवत असता त्याच्यावर आज तुम्ही भालाल. माझा कंट्रोल जाईल. बोललो का नाही. अति केलं तुम्ही. सर तुमचा हात बघू. तुमचा पण भविष्य सांगतो मी. सांगा माझं सांगाच. आता काय टोचा मारताय? नाही टोचा नाही. तुमच्या हाताच्या रेषा सांगतायत आज तुमच्या वाट्याला पंच येईल असं काही वाटत नाही. तुमच्या सारख्या दळभद्र्यांना सांभाळायला मला नेमतात. मी काय पंच काढू? कुठून काढू पंच? सगळं आयुष्य सांभाळण्यात जातंय माझं. पण आता बस बस. आता कंपनी तुम्हाला सांभाळणार आहे. चाल नाही का सर. हा बघा तुम्ही आम्हाला जर कंपनीचा काढून टाकलं ना तर आम्ही आमरण उपोषण करू. पण आता उपोषण करायचंच. आपल्या ऑफिस मध्ये काही काठी बांबू काही आहे ह्याच्या डोक्यात मारायला? काही आहे का बांबू वगैरे? काय सर यांच्या डोक्यात मारायचं असेल ना मी हातोडी घेऊन येते. हातोडी कोणाला धमक्या देता काठीच्या आणि बांबूच्या? मला धमक्या देता ह्या कर्मचाऱ्याला? सोडा सोडा. माझ्याकडे काय माहिती का तुम्हाला? काय? हे बघा लिंबू. हा साधं सुद्धा लिंबू नाही आहे. असा अंगावरनं काढलं ना त्याचं नव्हतं होऊन जाईल. काही समजलं? अरे तुझी हिम्मत कशी झाली माझ्यासमोर लिंबू काढायची? लिंबू काढायची म्हणजे आता तुझा लिंबू आणि याचा अद्रक मी इथे ठेचणार आहे. लिंबू काढ. भन्नाट परफॉर्मन्स. सई प्लॅटॉनिक आज तुम्ही आग लावली स्टेजला. फार मजा आली आणि खूप दिवसांनी लिंबू निघालं. वा 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 वा. दिल खुश हो गया. मला खूप दिवसांनी श्यामदादांनी मोरेंना उचललं ह्याचा खूप आनंद झाला. बघून खूप बरं वाटलं. रसिका मस्त. दत्तू आज तुझा दिवस आहे असं मला वाटतं. कारण धडाकेबाज परफॉर्मन्सेस प्रत्येक स्किटमध्ये तू देतोयस आणि बघून मला फार आनंद होतोय. आमच्या डोळ्यासमोर तू आणि बने इव्हॉल्व्ह होताना आम्हाला दिसत आहेत आणि त्याचा खूप अभिमानही वाटतोय. मस्त. थँक्यू.
याचबरोबर आजचा हसण्याचा तास इथेच संपतोय. आता भेटणार आहोत उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.